नमस्कार मित्रांनो. भारतीय जनता पार्टीप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांच्याशीही धोका झालेला आहे आणि स्वतः छत्रपतींचं जर वक्तव्य ऐकलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की हा धोका शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपतींचा अपेक्षाभंग केलेला आहे. त्यांना खासदारकीचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आलेली. आता याच्यावर सगळी चर्चा सुरू झालेली आहे. कोणी कोणाला धोका दिला, कोणाचा गैरसमज झाला. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आजच्या या पत्रकार परिषदेनंतर ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं की आम्ही काही निवडणूक लढवणार नाही आहोत, हे अपक्ष म्हणून ते उभे राहणार होते आणि त्यांना शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अपक्ष असे मिळून त्यांना पाठिंबा देणार होते, अशी चर्चा गेली 2-3 आठवडे चालू होती. आणि खरी ही चर्चा काही आठवडे चालू असली तरी गेल्या वर्षभरापासून म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्यानंतर, मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली होती, तेव्हा शिवसेनेने त्यांचा वापर करून भाजपावर आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंचा वापर केला होता. छत्रपती संभाजीराजेंना मोदी भेट देत नाहीत, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे वगैरे वगैरे असे अग्रलेख सामनामध्ये छापून आले होते. आणि तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट होती. आपण गूगल सर्च करा आणि मे 2021च्या बातम्या वाचून बघा. अनेक बातम्या त्याच्यात दिसतात की छत्रपती संभाजीराजे आता शिवसेनेत प्रवेश करणार, आता ते भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देणार. मुळात ते भाजपाचे खासदार नव्हते, ते राष्ट्रपती नियुक्त खासदार होते आणि त्यांची इच्छा होती की मी कुठल्याही पक्षाचा खासदार म्हणून संसदेत जाणार नाही. भाजपाने त्यांच्या इच्छेला मान दिला आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या कोट्यातली जागा देऊ केली. राष्ट्रपतींच्या कोट्यातनं राष्ट्रपती नियुक्त जे संसद सदस्य असतात त्यांच्यावर बंधन नसतं की आपण कुठल्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारायला हवं किंवा नाही. तो तुमचा चॉईस असतो, तो तुमचं निवड असते. तसं की डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही लोकांनी या राष्ट्रपती नियुक्त खासदार असूनही त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही खासदार कुठल्याही पक्षाचे सदस्य न राहता राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून काम करतात. छत्रपती संभाजीराजेंनी तशा प्रकारचं काम गेली 6 वर्ष केलं होतं. ही गोष्ट नक्की आहे. अर्थात त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण राष्ट्रपती नियुक्त खासदार असतात, अर्थात त्याच्यामध्ये केंद्रात जे सरकार असतं त्याच्याच इच्छेने ती होत असतं, जरी नियुक्ती राष्ट्रपतींनी केली असली तरी. आणि त्यानुसार जेव्हा छत्रपती संभाजीराजेंची नियुक्ती करण्यात आली तेव्हा शरद पवारांनी जातीयवादी वक्तव्य केलं होतं की पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे आणि आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करायला लागले. त्याच्यात पेशवे कोण आहेत हे उघड आहे आणि पेशवे त्यांना का म्हटलं आहे देवेंद्र फडणवीसांना, तेव्हा त्यांनी पेशवे असं संबोधलं असावं असा अंदाज आहे. पण याच्यातनं स्पष्टपणे त्याला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी तेव्हा केला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं होतं की ही निवड मी केलेली नाही आहे, ही निवड साक्षात पंतप्रधानांनी केलेली आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सुचवलेलं आहे, राष्ट्रपतींनी ही खासदारकी देऊ केली आहे आणि मी फक्त मेसेंजरचं काम केलेलं आहे. म्हणजे तेव्हा छत्रपती संभाजीराजेंची नियुक्ती झाली खासदारपदी, तरी त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झाल्याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्याच्यानंतर वेळोवेळी छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. असा एक अलिखित संकेत आहे की तुम्ही पक्षात सहभागी नाही व्हायचं, तुम्ही होऊ नका, पण शक्यतो पक्षाविरुद्ध भूमिका घेऊ नका. पण जरी छत्रपती संभाजीराजेंनी वेळोवेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर, अन्य मुद्द्यांवर
भाजप सरकारच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या विरोधी भूमिका घेतली होती, तरी त्यांच्या विरोधी भूमिकेचा सन्मान ठेवण्यात आला, कारण ते राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातले आहेत या कारणासाठी. आणि त्यामुळे प्रसंगी स्वतःचं नुकसान सोसूनही भाजपाने त्यांची खासदारकी जी 6 वर्ष सांभाळली. अर्थात राष्ट्रपतींच्या नियुक्तीने अशी अनेक वेळा खासदारकी काही मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची टर्म संपणार होती. भाजपाकडनं त्यांना खासदारकी मिळण्याची शक्यता नव्हती, कारण त्यांना स्वतःलाच भाजपाचे उमेदवार म्हणून किंवा कुठल्याही पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहायचं नव्हतं. त्यांची इच्छा होती की त्यांनी अपक्ष उभं राहावं आणि जर त्यांना अपक्ष म्हणून राज्यसभेवर जायचं असेल तर ही इच्छा तेव्हाच पूर्ण होणार होती जेव्हा महाविकास आघाडी सरकारने त्यांना प्रथम क्रमांकाचा उमेदवार म्हणून घोषित केलं असतं. तर हे झालं असतं तेव्हा साक्षात शरद पवारांनी घोषित करून टाकलं की जर ते अपक्ष म्हणून उभे राहिले तर आमची म्हणजे राष्ट्रवादीची जी एक्सेस मतं आहेत ती मतं काही त्यांना द्यायला आम्हाला अडचण नाही आहे. म्हणजे एका प्रकारे त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला, पण तो पाठिंबा जाहीर केल्यानंतरही शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे, शिवसेनेच्या हट्टामुळे त्यांच्या खासदारकीचं स्वप्न आता विरलं आहे. आणि नुसतं खासदारकीचं स्वप्न विरलं नाही आहे तर एका अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आणि याच्या मागे प्रामुख्याने जर कुठला पक्ष असेल तर तो शिवसेना आहे आणि क्रमांक 2चा जर पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. कारण ज्या प्रकारे शिवसेना अगदी कुठल्या तरी ओसाडगावच्या किंवा नगराध्यक्षासाठी, जिल्हा परिषदेच्या सदस्यासाठी जर त्याला राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्षात घेतला तरी शिवसेना ज्या प्रकारचा थैथयाट करते की आमच्या पक्षाचा माणूस तुम्ही घेऊ शकत नाही आणि मग राष्ट्रवादीला माघार घ्यायला भाग पाडू शकते, तशा प्रकारे शरद पवारांनी काही हा विषय ताणून धरला नाही. त्यांची जर इच्छा असती तर ते निश्चितपणे ताणून धरू शकले असते, पण त्यांनीही तो विषय शिवसेनेच्या खांद्यावर सोपवला. शिवसेनेकडे अशी काही अतिरिक्त मतं फार नाही आहेत. हे तुम्हाला राज्यसभेच्या खासदारकीसाठी हे जे 6 जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना 41 का 42 आमदारांच्या, विधानसभेच्या आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. शिवसेनेकडे 14-15 एक्सेस आमदार आहेत. म्हणजे टोटल जी आहेत त्याच्या 1/3 संख्या शिवसेनेकडे. राष्ट्रवादीकडे जेमतेम 10-12 आहेत, कारण 2 सदस्यांचं निधन झालेलं आहे. काँग्रेसकडे तर जेमतेम 2 का 3 अधिकचे आमदार आहेत. आणि त्याच्यामुळे शिवसेनेने असं स्वतःला मान्य करून टाकलं की आमच्याकडे सगळ्यात जास्त एलिजिबल आमदार असल्यामुळे जी 4थी सीट आहे राज्यसभेची ती आम्हालाच मिळाली पाहिजे. तिथे जर ती सीट, तिथे जर ती जागा खासदार संभाजीराजेंनाच दिली असती तर हा विषय संपला असता आणि त्याच्यासाठी बैठकाही झाल्या. त्याचा वृत्तांत आज स्वतः छत्रपती संभाजीराजेंनी सांगितलं की त्याच्यासाठी शिवसेनेचे खासदार भेटले, मंत्री भेटले, मुख्यमंत्र्यांचे जवळची व्यक्ती, आता कोण त्यांनी नावं कोणाची घेतली नाही पण त्या जवळची व्यक्तीही भेटली, स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट झाली. आणि दोघांच्यातल्या ज्याला विसंवाद म्हणता येईल किंवा वाद म्हणता येईल त्याचा मुद्दा एकच होता. शिवसेनेची अशी इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करावा आणि त्यांच्या पक्षाचे एक सदस्य म्हणून, शिवसेनेचे एक सदस्य म्हणून खासदारकीची निवडणूक लढावी, शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढावी, जी त्यांना मान्य नव्हती. आणि त्यांची अट पूर्वीही होती, भाजपने ती मान्य केली होती. शिवसेनेला तर ती अट मान्य करायला तशी काही अडचण नव्हती, कारण शिवसेनेत जेवढी घराणेशाही आहे तेवढी घराणेशाही काँग्रेसमध्येही नसेल. ते जुन्या शिवसेनेत नाही म्हणत, ते नवीन शिवसेनेत म्हणतो आहे. आणि त्याच्यामुळे जर बाकी सटरफटर सगळे नगरसेवक आणि हे सगळे आपली घराणी सगळी, नवरा नगरसेवक, बायको आमदार, नवरा बायको दोघेही नगरसेवक, असं जे तिथे वडील मुलगे दोन्ही मंत्री, अशा प्रकारची जर शिवसेनेची पद्धत असेल तर छत्रपती संभाजीराजे हे छत्रपतींच्या घराण्यातले आहेत, वंशाचे आहेत. त्यामुळे शिवसेनेला काही त्याच्यामार्गे अडचण असायचं काही कारण नव्हतं.
दुसरी गोष्ट आहे की शिवसेनेची स्वतःची खासदारक्या, त्याच्यामध्ये शिवसेनेची खासदारकी राहणारच आहे. त्यामुळे ॲडिशनल जी जागा होती त्याचा फक्त प्रश्न होता आणि ती शिवसेनेला जर हवी असती आणि शिवसेनेला जर त्याच्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांची किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपची मतं लागली असती तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीराजेंना ती जागा सोडायला काही हरकत नव्हती. आणि त्याच्यामुळे हा वाद सुटला असता आणि छत्रपतींच्या मते त्या वादावर सामोपचाराने तोडगा काढायचा, मध्यम मार्ग काढायचं निश्चित झालं होतं. त्या जो काही मध्यम मार्ग असणार आहे त्याचा ड्राफ्ट तयार झाला होता, फायनल ड्राफ्ट तयार झाला होता. आणि तो फायनल ड्राफ्ट घेऊन जेव्हा ते कोल्हापूरला जात होते तेव्हा TV चॅनलवर बातम्या यायला लागल्या की छत्रपती संभाजीराजे शिवबंधन बांधणार. आणि ही आजच्या बातम्या नाही आहेत, तुम्ही वर्षभरापूर्वीच्याही बातम्या बघा. तेव्हाही बातम्या अशा मीडियामध्ये सोडण्यात आल्या होत्या की छत्रपती शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. गुगल सर्च करून बघा, माझ्यावर विश्वास ठेवू नका. तर याचा अर्थ या बातम्या कोणी चालवल्या? त्या संजय राऊतांनी चालवल्या का अन्य कोणी शिवसेनेतल्या चालवल्या? पण एक गोष्ट मात्र नक्की, त्या बातम्या शिवसेनेतल्या कोणीतरी चालवल्याशिवाय चॅनलनी त्या दाखवल्या नसणार. आणि त्यामुळे इथेच छत्रपती संभाजीराजांना वाटलं की त्यांच्याशी दगाबाजी झालेली आहे. आणि नंतर मात्र अचानक असा निर्णय घेण्यात आला की जो मध्यम मार्ग शोधून काढला होता, तो मध्यम मार्ग काय होता त्याचा अगदी तंतोतंत खुलासा अजून झालेला नाही, पण साधारणतः असा होता की महाविकास आघाडीचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढणार होते वगैरे, असं काहीतरी तो होता. पण हे सगळं ठरलं असताना, ड्राफ्ट त्यांच्या मोबाईलमध्ये असताना शिवसेनेने अचानक निर्णय बदलला आणि संजय पवारांना त्यांनी उमेदवारी घोषित करून टाकली. आणि आता त्याचे तर त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आणि त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजेंची दगाबाजी झालेली आहे, दगाबाजी शिवसेनेने केलेली आहे. हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूकसंमतीने झालेलं आहे. कारण जर राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेच्या निर्णयाला पाठिंबा नसता तर संजय पवार शिवसेनेचे उमेदवार म्हणून टिकूच शकणार नाहीत. कारण जेवढी मतं आवश्यक आहेत त्याच्या केवळ 1/3 मतं शिवसेनेकडे आहेत. आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय संजय पवार काही राज्यसभेत जायचं स्वप्न बघू शकत नाही. पण शरद पवारांनीही ही भूमिका घेतली नाही. आणि त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजेंचं खासदारकीचं स्वप्न, ती इच्छा, त्यांचं असं स्वतःचं म्हणणं आहे की 2007 ते 2016 त्यांनी जे काम केलं ते काम बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना राष्ट्रपतीकडून नियुक्त खासदार म्हणून संसदेत जाण्याची विनंती केली. ती त्यांनी स्वीकारली. तिथेही त्यांनी भरपूर काम केलं, पक्षाच्या वरती जाऊन तत्वासाठी भूमिका घेतली वगैरे वगैरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे विचार पसरवले. आणि त्याच्यामुळे शिवसेनेसाठी हा पाठिंबा द्यायचा. कारण शिवसेनेच्या नावापासून शिवाजी महाराजांचं नाव पक्षात आहे, शिवाजी महाराजांचा झेंडा शिवसेना वापरते, शिवसेनेच्या शाखा अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसारख्या आहेत. एवढंच काय, मंत्र्यांचे बंगल्यांना देखील शिवसेनेच्या काळात शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावं देण्यात आलेली आहेत. अगदी वडापावलाही शिवसेनेने सोडलेलं नाही, त्याला देखील त्यांनी शिववडापाव, शिवशाही योजना, शिवरोजगार, शिवनेरी, शिवशाही, सगळ्यात म्हणजे एवढा छत्रपतींच्या नावाचा वापर शिवसेना करत असेल तर स्वतःची अर्धी जागा, राज्यसभेची अर्धी पण नाही, 1/3 जागा सोडायला काहीच हरकत नव्हती. पण तुझं ते माझं आणि माझं तेही माझं, अशा प्रकारची शिवसेनेची वागणूक गेल्या काही काळात राहिली आहे. जोपर्यंत भाजपा होती तोपर्यंत शिवसेनेला सांभाळून घेत होती. आता शिवसेना या महाविकास आघाडीतली मोठा पक्ष, सगळ्यात मोठा पक्ष आहे. आणि जेव्हा तुम्ही मोठे असता तेव्हा तुम्ही मनानेही मोठे असावं लागतं, मनाने कदरू असून चालत नाही. जेव्हा तुम्ही मोठे असता तेव्हा तुम्ही आपल्यापेक्षा लहान असलेल्यासाठी किंवा कधीकधी एखाद्या उदात्त गोष्टीसाठी 4 पावलं मागे यायचं असतं. स्वतःच्या हक्काचं जे काही असतं त्याचा त्याग करायचा असतो, त्याग करूनच तुम्ही मोठे होता. पण शिवसेनेचा अशा गोष्टींवर विश्वास नाही आहे. आमच्या हक्काची राज्यसभेची सीट आहे, ती आम्हीच ठरवणार, ती आम्ही सोडणार नाही, एवढा स्पष्ट विचार शिवसेनेचा होता. आणि कदाचित शिवसेनेलाही खात्री होती की आपण असा निर्णय घेतला तर शरद पवार काही जातीयवादी विधान करणार नाही. म्हणजे तेव्हा जे विधान करण्यात आलं होतं, पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली वगैरे, तसं विधान आता शरद पवार करणार नाही त्याची शिवसेनेला खात्री होती.
आणि त्याच्यामुळे शिवसेनेने निर्णय घेतला आणि शिवसेनेच्या या निर्णयामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपेक्षाभंग झालेला आहे. आणि हा अपेक्षाभंग फक्त गेल्या 15 दिवसाचा, महिन्याभराच्या कालावधीतला नाही आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि अन्य मुद्द्यांवर सातत्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेतणं टाळलं होतं. अनेक मुद्द्यांवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनी भूमिका घेतली होती, जरी ते राष्ट्रपती नियुक्त खासदार असले तरी. आणि त्याच्यामुळे एवढं सगळं करूनही शिवसेना जर 1/3 जागा देऊ शकत नसेल स्वतःची, राष्ट्रवादी काँग्रेस जर त्याच्याबाबत आग्रही भूमिका घेऊ शकत नसेल, तर मग राजकारणात निष्पक्ष राहून, तटस्थ राहून काही साध्य होण्यासारखं आहे का, हा विचार आता छत्रपती संभाजीराजेंनी करायला हवा. कारण जर तो केला नाही, तत्वासाठी लढण्यासाठी जर नुसता प्रयत्न केला आणि जर पाठीत खंजीर खुपसला गेला, तर मग राजकारणात दीर्घकाळ टिकणं, समाजकारणात दीर्घकाळ टिकणं, लोकसेवेमध्ये दीर्घकाळ टिकणं हे अशक्य होणार आहे. याची जाणीव छत्रपतींना असावी. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.